नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायोस्टॅटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री विजूभाऊ चव्हाण, गाव गदाना, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 4 एकर अद्रक प्लॉट भेटप्रसंगी 13 मे 2026च्या हिशोबाने श्री विजूभाऊंनी लागवड केल्यानंतर मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्या भागामध्ये सातत्यपूर्ण असलेला ओलावा आणि पाऊस असल्यामुळे आपल्याकडे जमिनी या ब्लॉक झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जमिनींना वापसा हा कमी झालेला आहे। आणि मागील 8-10 दिवसापूर्वी ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली, जमिनीचा प्रकार जर बघितला तर हा संपूर्ण काळा आहे आणि आपण चालू वर्षी श्री बायोच्या माध्यमातून सॉइल वॅक्सिनेशन किट म्हणजे मातीचे लसीकरण, म्हणजे ज्या हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये किंवा आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्याला अटकाव करण्यासाठी आपण श्री बायोकडनं ट्रॅकिंग फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम तिघं एकरी 1-1 किलोचं ॲप्लिकेशन ह्या प्लॉटला दिलेलं होतं। आणि जर आपण प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर कोणत्याही प्रकारची मर, मूळकूज, खोडकूज आपल्याला दिसून नाही राहिलं। होमनीचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे। प्लॉटमध्ये 100% चांगल्या प्रकारची ग्रीनरी ही मेंटेन झालेली आहे। पण मागील 1-2-3 दिवसापासून असलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये सातत्यपूर्ण ओलावा असल्याने आता आपण त्यांना हॅलोचेक ऑर्गॅनो गोल्ड रायझोजेन या ॲप्लिकेशन हे देणार आहे। आपण सॉइल वॅक्सिनेशन किट लॉन्च करण्यामागचं कारण हेच होतं की जो मोठ्या प्रमाणामध्ये बुरशींचा प्रादुर्भाव आपल्या जमिनींना वाढलेला आहे, खास करून पीथीयम सॉफ्ट रॉट अद्रकमधला हा मेजर डिसीज ज्याला आपण नंतर फ्युझेरियममध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं, तर याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ट्रॅकिंग फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नम हे 3 नाविन्यपूर्ण उत्पादनांचा वापर करावा लागेल। अशा वेळेस आपण जर बघितलं तर ट्रॅकिंग फ्लोझोमधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे 8 ते 10 प्रकारचे जैविक बुरशीनाशके आपण देतोय। त्यामध्ये ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्स आहेत, सुडोमोनासच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्स आहेत आणि मायक्रोमॅग्नमच्या माध्यमातून आपण 10 ते प्रकारचं नत्र, स्फुरद, पालाश आणि बॅसिलस बेस असल्यामुळे फॉस्फरसचा अपटेक हा चांगला मिळतो। जर आपण अद्रकीची जर परिस्थिती बघितली तर खडा हा एकदम पॉवरफुली स्ट्रॉंग निघालेला आहे आणि फुटव्यांची संख्येमध्ये ही वाढ झालेली आहे। आता इथून पुढे आपल्याला फुटव्यांची संख्या आणि प्लॉटने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणा किंवा शाखीय वाढ पकडावी त्या दृष्टिकोनातून काम करत असताना खालून ऑर्गॅनो गोल्डची सुद्धा ड्रेंचिंग करणे आहे। पुढे येणाऱ्या आमुषेला आपल्याला आईनाशक म्हणा किंवा काही ठिकाणी आपल्याला आईचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय, तर अशा वेळेस आपण कीटकनाशकमधून पास्कॉन आणि फ्लोझो या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करावा। तर मी विजूभाऊंना विचारेल की आपल्याला या उत्पादनांचा रिपोर्ट कसा वाटला, ट्रॅकिंग फ्लोझो आणि मायक्रोमॅग्नमचा? एकदम नंबर एक वाटला साहेब। म्हणजे ज्यावेळेस हिट होतं ना, ते हिटमधून नंतर पाऊस पडल्यानंतर प्लॉट ट्रेसमध्ये चालले। ओके, तर तुम्ही हे दिल्याच्यानंतर ट्रॅकिंग फ्लोझो, ही मायक्रोमॅग्नम याच्यामुळं क्वालिटी अशी बनली, साईज आता फुटवा बी नवीन निघाल चालू झाला आहे बघा। जर्मिनेशन बी आता जवळपास 100% प्लस होऊन गेलेले आहे। फुटव्यांची संख्या आता सुरुवात झालेली आहे। हो, तर आपण अद्रक बांधवांना काय सूचित कराल? नाही हे प्रोडक्ट्स वापरल्यानं एकदम भारी रिझल्ट आले मला। सर्वांना जर वापरलं तर रिझल्ट भेटाल, काहीच अडचण नाही। जर आपण आज बघितलं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा भरपूर प्रमाणामध्ये ट्रायकोसुडो हे विकलं जाऊ राहिलं, पण आपण ट्रॅकिंग फ्लोझो मायक्रोमॅग्नमच्या माध्यमातून 20 ते 25 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन्स, ट्रायकोडर्मा सुडोमोनास, बॅसिलस सबटिलस म्हणा, NPK, नत्र, पूरक असे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आपल्याला मातीमध्ये वाढवणे आहे, ज्यामुळे मातीचं आरोग्य हे टिकून राहील। माती ही जर सक्षम राहिली, भक्कम राहिली तरच आपलं पीक हे भरघोस निघेल, हा सांगण्यामागचा दृष्टिकोन होता। तर अद्रक बांधवांना मी खास करून सूचित करेल की जर विजूभाऊ त्यांना ही किट दाखवा। हे ट्रॅकिंग फ्लोझो मायक्रोमॅग्नम आपण मातीचे लसीकरण म्हणू शकतो किंवा सॉइल वॅक्सिनेशन किट म्हणू शकतो। जर आपल्याला प्रत्येक पिकामध्ये आपण 1 एकरच्या हिशोबाने तिघं एकरी 1-1 किलोचं वापरलं तर 100% आपल्याला जर्मिनेशन, मरमुळकूजपासून सुटका आणि पीथीयम सॉफ्ट रॉटपासून सुटका झाल्यानंतर 20 ते 25% उत्पादन वाढ होईल, असे मी अद्रक बांधवांना सूचित करेन।